आता जरा स्पीड कमी आहे, पण हळूहळू स्पीड वाढणार, कारण की मी आता डाएट चालू केला आहे आणि प्रोटीन इंटेक मी जास्त घेतोय, कारण की ताकदीसाठी प्रोटीन पाहिजे मित्रांनो. पण आज माझ्याकडून डाएट होणार आहे चीट. आज मी जाणार आहे बाहेर, तुम्ही नक्की पहा. आणि वर्कआउटला आल्यानंतर 3 ग्रॅम क्रिएटिन घेतलं आणि वर्कआउटला सुरुवात केली. पहिल्यांदा मी वॉर्मअप केला 2 किलोमीटरचा, आणि त्याच्यानंतर मला ABC वर्कआउट करायचा होता. ABC वर्कआउट मी त्याचा भरपूर केला असता, पण आता हळूहळू सुरुवात करतोय आणि हळूहळू आपल्याला इम्प्रूव्हमेंट होती. अचानक एका दिवसामध्ये इम्प्रूव्हमेंट होणार नाही. आता याच्यामध्ये इंजुरीचे पण चान्सेस खूप असतात, त्यामुळं आपल्याला त्याप्रमाणे डाएट आणि रेस्ट पण खूप महत्त्वाचं आहे, कारण की आपलं रनिंग वर्कआउट आहे. रनिंगमध्ये इंजुरी जास्त येत असते. घरी आल्याच्या नंतर मी डाएट भिजायला घातला, तो डाएट पूर्णपणे केला. आणि आज माझ्या मोठ्या बहिणीने दिवाळी खायला बोलवले. अच्छा. मोठ्या बहिणीच्या घरी गेलो, खूप दिवसांनी गेलो आणि खूप दिवसांनी दिवाळी पण दिवाळीला गेलो नव्हतं म्हणून दिवाळी आज साजरी करणार मित्रांनो. ते माणसांमध्येच काय दिवाळी. गेल्या गेल्या कमी गोड मला करंज्या केल्या होत्या. गेल्या गेल्या एक करंजी खाल्ली, खूप चांगली लागली, त्यामुळे 7-8 करंज्या खाल्ल्या. चिवडा आणून दिला. जेवण व्हेज होतं, कारण की काल दत्त जयंती होती. मस्त जेवणाचा आनंद घेतला आणि मस्तपैकी सीताफळ काय 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 भरून दिलं बहिणी. हे नेते दाजीने झाडं भरून दिले मागं डिक्कीमध्ये. आणि तुम्हाला माहिती आहे बायांचं मग ते हळद कुंकू असतं, ते मस्तपैकी लावलं आणि मस्तपैकी कानिपनाथ गडावरती दर्शनासाठी गेलो. दर्शन खूप छान प्रकारे झालं मित्रांनो. आजचा दिवस खूप जबरदस्त गेला. धन्यवाद. जय महाराष्ट्र.